अखेर भाजपने आज पुनर्वसन केलेलं आहे पंकजा मुंडेंचं। एकीकडे राज्यामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा संघर्ष आहे, त्यानिमित्त का असं पण आज पुनर्वसन झालेलं आहे भाजप। त्यांचं पुनर्वसन होणं हे त्यांच्या दृष्टीनंही आणि पार्टीच्या दृष्टीने सुद्धा या ठिकाणी आवश्यक होतं आणि त्यामुळं राज्याच्या नेतृत्वाने आणि केंद्राच्या नेतृत्वाने ही सर्व जनतेची सर्व कार्यकर्त्यांची मागणी जी आहे ती मान्य केली। त्याबद्दल आम्ही सर्वजण आणि सर्व जनता ही खुश आहे हे नक्की। सर 2019ची निवडणूक असेल, लोकसभेची ही निवडणूक असेल, काहींचा पराभव झाला, तर एक ताकद जी आहे ओबीसीची ताकद ती कुठेतरी पक्षाच्या मागे नाही, भाजपच्या मागे नाही असं एक चित्र दिसत होतं। मात्र ह्या सगळ्या ओबीसी समाजाला एकवटण्यासाठी हा एक पुनर्वसन केलं असल्याची टीका देखील विरोधक म्हणतात। हे पहा, विरोधक लोक जे आहेत टीका काय करतील काय नाही करतील याचा काही नियम नाही। ते एक्स केलं तरी म्हणणार वाय बरोबर आहे, वाय केलं तर म्हणणार नाही झेड बरोबर आहे। त्यामुळं विरोधक काय म्हणतात यापेक्षा त्या ज्या आहेत सर्वमान्य नेतृत्व आहे आणि त्यांनी जे आहे अतिशय चांगलं काम त्यांचं आहे आणि सर्वच लोकांना याची अपेक्षा होती की हे त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे आणि ते पार्टीनं केलेलं आहे, त्याच्याबद्दल पार्टीचा आभार। सुरेशजी, यालाच जोडून एक प्रश्न आहे की आजपर्यंत भाजपने पक्ष म्हणून एक नियम पाळला होता की अशा प्रकारे लोकसभा किंवा विधानसभात पराभूत झालेल्यांना विधान परिषदेची उमेदवारी सहसा दिली जात नव्हती, पण पंकजा मुंडेंच्या बाबतीत तो अपवादात्मक ठरले परिस्थिती। हे पहा, असं काही सर्वच ठिकाणी घडलेलं आहे असं मला वाटत नाही, परंतु आता यावेळेस मात्र मागील 5 वर्ष त्यांना संधी दिली नाही हे सुद्धा एक प्रकारचं दुःख कार्यकर्त्यामध्ये आणि जनतेमध्ये होतं। आता ते का झालं का नाही झालं याच्यावरती भाष्य करण्याइतपत मोठा मी व्यक्ती नाही आहे, परंतु पार्टीने आत्ता यावेळेस निश्चितपणे योग्य असा निर्णय घेतलेला आहे आणि त्या निर्णयाचं आम्ही सर्वजण मिळून स्वागत करतो। दुसरा एक प्रश्न आहे की मागच्या काही वर्षांमध्ये माधव पॅटर्न ही खूप चर्चा होती, 95 असेल 2000 पर्यंत ही चर्चा होती, मात्र काही वर्षात तो पॅटर्न मागे पडल्याचं दिसत आहे। पुन्हा एकदा हा माधव पॅटर्न राबवला जाणार आहे? आता या बाबतीत मी लगेच वक्तव्य करू इच्छित नाही। आमच्या पार्टीचे वरिष्ठ मंडळी जे आहेत त्या बाबतीमध्ये बोलतील आणि कोणता पॅटर्न काय यापेक्षा आता अधिक जोमानं पुढील येणाऱ्या 3 महिन्याच्या निवडणुकीमध्ये सर्वच जणांनी आणि हे एक बूस्टर डोस हा आमच्या कार्यकर्त्यांना आणि आम्हाला मिळालेला आहे पंकजाताईंना संधी दिल्यामुळं। सर, आता तुम्ही बूस्टर डोसचा एक उल्लेख केला, आता उरलेत अवघे काही महिने, मंत्रिपदासाठी काही मागणार आहे? त्यांना मंत्रिपदाचीही संधी मिळावी अशा प्रकारची मागणी ही आमच्या सर्व कार्यकर्त्यांची जनतेची राहणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।